नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर प्रेक्षकांनो, हा जो आहे कृष्णाचा साज आहे। म्हणजे आता आम्ही श्रृंगार करायचं म्हटल्यानंतर कृष्णाचे कपडे, त्यानंतर त्याची बासरी, त्याचे कानातले, त्याचे मुकुट, त्याचप्रमाणे त्याचे सगळ्या प्रकारची अशी वस्त्र जी आहे तिथे आणलेली होती। आणि आमच्याकडे साधारण 3 कृष्ण आहेत, त्याच्यामुळे 3 ड्रेसेस प्रत्येकाचे म्हणजे 3 ड्रेसेस असणारच आणि त्यासोबतच त्यांचा साज। आणि हे जे आहेत ते कृष्ण गर्भामधले आहे, म्हणजे जन्माच्या दिवशी जे आहे, जन्माष्टमीच्या दिवशी काकडीमध्ये ठेवल्या जातात, त्यांच्या गर्भामध्ये आहेत असं म्हटलं जातात। त्या प्रकारे कृष्ण हे काकडीमध्ये ठेवले जातात। आणि अशा प्रकारचं सेलिब्रेशन हे म्हणजे अशा प्रकारचा उत्सव जो आहे तो आपण जन्माष्टमीचा इथे बघणार आहोत। आणि हे डेकोरेशन पाहून तर तुम्हाला कळलंच असेल की अजूनही जन्माष्टमी जी आहे ती चालू झालेली नाही आहे। ओके, सो सायलीताई आणि साक्षी ह्या रांगोळी काढत होत्या। म्हणजे 12ला वेळ होता, 12ला वेळ असल्याने आम्ही बाकीची जी कामं होती ती उरकण्याचा प्रयत्न केला। मी व्हिडिओ घेत होती आणि साक्षी आणि सायलीताई जे आहे त्या दोघीजणी रांगोळी काढत होत्या। वारंवार जो आहे आम्ही बारीबारीने आमचं काम करत होतो आणि बारीबारीने व्हिडिओ पण रेकॉर्ड करत होतो। आणि यामध्ये काही जी व्हिडिओग्राफी जी आहे ती पप्पाने सुद्धा केलेली आहे। तर अशी रांगोळी आमची सजून तयार आहे। आणि त्याचप्रकारे आम्ही कृष्णाला जे आहे ते 12 वाजता शार्प तिथून उठवलं, म्हणजे गर्भातनं उठवून इकडे आणलेलं। आणि त्यानंतर मग सगळ्यांमध्ये म्हणजे पहिले तर आम्ही याच्यावर ठेवलं, म्हणजे जेणेकरून असं वाटू नये की त्यांचा जन्म व्हायचा वगैरे, म्हणजे अजूनही काढलेलं नव्हतं। तर त्यानंतर मग आम्ही एक एक करून 3ही कृष्णांना काढलं। आणि खरं तर आम्ही तिघी असल्याने 3 कृष्णांची तिघांनी जी आहे तयारी करण्याची ठरवली होती। सो सगळ्यात मोठा जो कृष्ण आमचा लाडू आहे तो म्हणजे आमचा जो लाडोबा आहे त्याची पूजा साक्षीने केली। त्यानंतर जे छोटे 2 कृष्ण आहेत त्यांची पूजा मी आणि सायलीताईने केली। तर सगळ्यात पहिले त्यांना पंचामृतांनी आंघोळ घातली आणि एक एक करून 3ही कृष्णाला तिघींनी घातली, म्हणजे 3-3 वेळा साधारण ती झाली। आणि त्यानंतर मग पंचामृतमध्ये आम्ही तूप, दूध, साखर, दही आणि शहद असं घेतलं होतं। आणि मग ते झाल्यानंतर तिघांनाही आंघोळ घातली छान पाणी वगैरे टाकून। आणि अशा प्रकारे आम्ही पूजा केली, म्हणजे तिघींनी पूजा केली। त्यानंतर मग तिघांनाही आंघोळ घातल्यानंतर आम्ही त्यांचा जो एक बेड आहे, म्हणजे महाराजा सोफा जो आहे तो घरीच DIYच्या हेल्पने केलेला होता, तो आम्ही त्याच्यावर त्यांना तिघांनाही उचलून ठेवलं। आणि मग पहिले तर त्यांना सगळ्यांना टॉवेलने पुसलं, जेणेकरून त्यांना थंडी लागू नये। आणि त्यानंतर मग तिघांनाही कपडे घातले। आणि अशानंतर हळूहळू करत तिघींनी एकामागे जे आहे तयारी चालू केलेली होती। तर एक एक करून आम्ही कृष्णाला कपडे घातले। तर वस्त्रांचे रंग तुम्ही पाहू शकता, किती सुंदर यावेळेसच्या वस्त्रांचे कलरही आम्हाला भेटले होते। आणि लाल आणि जो हिरवा आहे तो छोट्या कृष्णांना खूप सुंदर आणि उठून दिसत होता। आणि नेहमीप्रमाणे सजवल्यानंतर त्यांना थोडं साजशृंगार केल्यानंतर जो आहे चंदन वगैरेचा जो टिळा आहे तो लावला। आणि मग त्यांच्या गळ्यामध्ये जो नेकलेस होता तो आणखीनच उठून दिसत होता। त्यानंतर टोप वगैरे घातले आणि आमचे जे तिघेही कृष्ण आहे ते अशा प्रकारे तयार झाले। आणि तुम्ही पाहू शकता, तुम्हाला आमचे कृष्ण कसे वाटले ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि तुमच्या प्रकारे तुमच्या घरी जी आहे जन्माष्टमी कशा प्रकारे साजरी झाली तेही आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा। रात्रीचे 12 वाजून 5 मिनिटं झाले तरी यांचा साज शृंगार काही संपत नव्हता, म्हणजे एक एक करून चालू होतं। मग गुलाल लावायचा ठरवला, म्हणजे गुलाल जो आहे जन्माष्टमीला साधारण जन्मल्यानंतर हा लावला जातो। मग आम्ही एकमेकांना जो आहे पहिले कृष्णाला गुलाल लावला, त्यानंतर आम्ही एकमेकांना गुलाल लावला। म्हणजे खरं तर कृष्णाला लावायला नको, पण तो लहान असतो त्यावेळी, पण एकमेकांना लावला कारण कृष्ण जन्माला होता ना। आणि मग त्यानंतर आम्ही जे आहे ते सेलिब्रेशन चालू केलं। आणि अशा प्रकारे आमच्या कृष्णांना बघा, तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारे दिसत आहेत। आणि त्याचप्रमाणे बघा, झूम करून जे आहे ती साक्षी तुम्हाला दाखवत आहे, ती म्हणजे कृष्ण कसा दिसतोय आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि जो कृष्ण आहे त्याच्यानंतर मग हळद कुंकू तर राहिलं होतं, ते आम्ही विसरलो। त्यानंतर आम्ही पटकन हळद कुंकू वगैरे लावलं आणि मग आमची जी पूजा आहे ती स्टार्ट केली। मग आपले कृष्ण घेतले आणि मग आपापल्या झुलांमध्ये ठेवला। जो सगळ्यात वरचा झुला आहे तो पण DIY झुला आहे, म्हणजे तो आम्ही घरीच बनवला होता। आम्ही म्हणजे साक्षी आणि सायलीताईने दोघींनी, आणि कलर कॉम्बिनेशन वगैरे पण त्यांनीच बघितलेलं होतं। आणि त्यामध्ये नंतर जे बाकीचे आहेत, जो खालचा झुला आहे त्यामध्ये 2 कृष्ण ठेवले। आणि अशा प्रकारे ही पूजा आणि असे जे आमचे पूर्ण भांडे वगैरे म्हणजे हॉलमध्ये जो पसारा झाला होता तो तुम्ही पाहू शकता। त्यानंतर एक एक करून पूजाही चालू केली होती। आणि आमच्याकडे फुलांच्या पाकळ्या उरलेल्या होत्या, त्यामुळे आता व्हाईट डेकोरेशनवर म्हणजे व्हाईट पडद्यावर ते छान वाटत होते, म्हणून मग आम्ही शंकरजीच्या बाजूला ठेवले होते। शंकरजीही पण तिथे मांडलं होतं, कारण त्या दिवशीचा सोमवार होता। आणि मग त्यांची जी पूजा आहे ती अशा प्रकारे झाली।
आणि मग पूजा झाल्यानंतर बेलपत्र वाहिले, मग मंजुळा वाहिल्या होत्या, म्हणजे कृष्णाला वगैरे तुळशीची पानं, मंजुळा, अशा प्रकारे गणपती बाप्पांना पण दुर्वा वाहिल्या होत्या. आणि ही जी पूजा आहे ती आमची इथे कंप्लीट झाली होती. पण पूजा म्हटल्यानंतर थोडं तरी काहीतरी राहतंच. मग कृष्णाच्या पाळणा म्हणत म्हणत सगळ्यांनी जे आहे कृष्णाला झुला दिला, म्हणजे त्याचा जन्म झाला होता त्याच्यामुळे. तुम्ही बघू शकता एक एक करून सगळ्यांनी कसं दोघांना म्हणजे तिघांनाही कसं झुला दिला. त्यानंतर आम्ही तिघींनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.